राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचं नाशिककरांनी स्वागत केले। मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे अशा भावना नाशिककरांनी व्यक्त केल्या। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। पाहूयात। तर मराठी मुद्दा हा अतिशय ज्वलंत मुद्दा आहे। आम्हाला मराठी भाषेचा आणि मराठीचा स्वाभिमानच नाही तर माझाच आहे आणि या एकाच मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतील अशी आमची अपेक्षा आहे। मध्यंतरी चर्चा तर झालीच होती, पण काही असे त्यांच्यातलेही काही कार्यकर्ते असे होते की जे एकत्र आणू देत नव्हते, पण यंदा दोघांनी असं ठरवलं की आम्ही दोघंच एकदा विचार करू। आणि जसं आपण पवार साहेबांना होतं तेल लावलेला पैलवान, तसंच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले हे दोन पैलवान आहेत। एक अंगा खांद्यावर खेळलेला आहे आणि एक त्यांचं रक्त आहे, तर यांच्यामध्ये आम्हाला बाळासाहेबांची चुणूक दिसते। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला काहीच महत्त्व राहिलेलं नाही आहे। त्यांच्या ज्या स्थानिक नोकऱ्या आहेत त्या पण त्यांना भेटत नाहीत आणि स्थानिक लोकांना जी खरी मूलभूत गरज आहे ते त्यांच्यापासून वंचित आहे। सध्या खरी गरज मराठी माणसाला आहे आणि खरंच राजसाहेब आणि उद्धव साहेब त्यांनी एकत्र यावं ही आमची अत्यंत कळकळीची विनंती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।